हॅलो वहिनी. हा वहिनी, गुड न्यूज आहे. काय झालं? आज सकाळी मंदिर नक्की. अरे वा, ठरलं का? हो. वा वा वा, थँक्यू 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 सो मच वहिनी. अहो काल रात्री फोन करत होते तुम्हाला, पण फोन काय लागलाच नाही. हा, बहुतेक नेटवर्कचा इश्यू असेल. काय झालं होतं? नाही नाही हो, काही नाही. बाबा बरे आहेत ना? हो, एकदम उत्तम. हा, काय म्हटले? आज भेटून बोलतील म्हणाले. बाकी सगळं ठीक आहे ना? हो. म्हणजे काळजी करण्यासारखं काही नाही ना? नाही हो वहिनी. ठीक आहे. बरं, ठेवू फोन? हा वहिनी वहिनी, एक मिनिट. हा हा बोला. हा, ऐका ना. हा बोला ना. नाही म्हणजे काय काय म्हणताय मग, बाकी काय म्हणताय? आणि काय नाही, तिकडे गेले मी. चारुहास सर होते, त्यांना सांगितलं जे काय आहे उद्याचं, आणि निघाले तिथून. आता रिक्षात बसते, चाललीच आहे घरी. हा नाही, ते नाही. मग ते तिकडे 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 कुठे? तिकडे नाही का तुम्ही गेला होता बाबांना भेटायला? हा तिकडे. नाही म्हणजे काय, सगळं ठीक आहे ना तिकडे? हो वहिनी, आत्ताच तर सांगितलं तुम्हाला. चारुहास सरांना भेटले, त्यांना सांगितलं, आणि बाकी काही नाही, निघाले तिथून. अच्छा. आणि काय काय कोण कोण भेटलं तिकडे? कोण कोण होतं? आजी होत्या. आजी आणि 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 अधिपती भाऊजी होते. हा, ते काय काय म्हटले मग ते? कोण? ते काय म्हटले? अच्छा, अधिपती भाऊजी का? हा, अधिपती काय काय म्हटले? काय नाही, जनरल हो, जेवून जा म्हणाले, बाकी काही नाही. माझ्याबद्दल काहीच काहीच नाही बोलले का? हो म्हणाले ना. काय बोलले? आय लव्ह यू असं म्हणाले. काय? आय लव्ह यू असं सांगा म्हणाले. नाही वहिनी, तुम्ही उगाच काहीतरी मला खोटं कशाला सांगते? असं कसं बोल, असं असं खरं खरंच बोलले ते? बोलले असं? का नाही बोलणार? चला वहिनी, खरं सांगा ना प्लीज. आय मिस मास्तरीनबाई असं म्हणाले. उगाच चेष्टा करता वहिनी. असं कसं बोलतील ते? असं काही बोलले नसणार ते. पण त्यांनी असंच म्हणायला हवंय ना तुम्हाला. काय वहिनी, उगाच कशाला? अहो पण तुमचं मन म्हणते ना हेच सगळं. मी ठेवते फोन आता, तुम्ही उगाच त्रास देताय. मी ठेवते. हा, आता फोन ठेवायचा तुम्हाला का? आता काय झालं? बरं वहिनी, आज सकाळी मंदिर नक्की. वहिनी, आणि खरंच थँक्यू. हा, भाऊजींना पण सांगा. अहो काय थँक्यू म्हणताय वहिनी? नाही नाही नाही, खरंच खरंच तुमच्यामुळे थँक्यू सो मच. आय लव्ह यू. हा, ते मला नको, अधिपती भाऊजींना म्हणा. वहिनी, ठेवते फोन. बाय. काय झालं बाबा? फार लागलं का तुझ्या मनाला? काय? मी काल बोललो ते. नाही हो बाबा, माझ्या मनाला मी ठीक आहे बाबा. मला माहिती आहे तुम्ही जे बोलताय ते सगळं काळजीतून बोलताय. इट्स ओके. पण मी खरंच खूप बोललो ग, माफ कर मला. बाबा, माफी काय मागताय? तुमचं तुमच्या जागी बरोबर. माझं माझ्या जागी बरोबर आहे, आणि तुझ्या जागी? माझ्या जागेवर काही चूक नाही आणि बरोबर नाही बाबा. मला फक्त एवढंच माहिती आहे की मला माझ्या बाळाला हक्काचं घर आणि त्याचे वडील मिळवून द्यायचे, बस. आणि ह्यात तुझा हकनात जीव गेला तरी चालेल, असंच ना? हो बाबा, माझा जीव वगैरे काही जाणार नाहीये. अक्षरा, मला हेच समजत नाहीये की इतक्या खात्रीने कसं बोलू शकतेस तू? हो का? तुम्ही मला सांगा बाबा, तुम्हाला कोणी काही बोललंय का? तुम्ही सारखं सारखं जीव जाईल असं का बोलताय? बघ, मुद्दा तो नाहीये, पण म्हणजे संकट आहेच ना. बाबा, मी तुम्हाला कसं समजावून सांगू मला कळत नाहीये. फक्त मी एवढंच सांगते बाबा, तुम्ही तुमच्या जागी बरोबर आहात म्हणून मी माझ्या जागी चुकीची ठरत नाही. अक्षरा, दोघं जण बरोबर असू शकत नाही. असू शकतो बाबा, अर्थातच असू शकतो. हे बघा, तुम्हाला असं वाटतं की भुवनेश्वरी मॅडम काहीतरी कारस्थानं करणार आहेत. हा तुमचा विश्वास 100%. पण बाबा, मलाही अधिपतींवर विश्वास आहे की काहीही झालं तरी ते माझ्या बरोबर असणार. हा विश्वास 1000% आहे. म्हणजे तुमची भीती खरी आहे, तसंच माझी खात्री सुद्धा तितकीच खरी आहे बाबा.
अक्षरा बघा बाबा, ऐका ऐका, मी तुम्हाला आता काहीच एक्सप्लेन नाही करू शकत. जे काय ते काळच सांगेल. पण मी तुम्हाला एवढंच सांगते बाबा, तुम्हाला माझा अभिमान वाटेल आणि अधिपतींविषयी प्रेम आणि आदर वाटेल, एवढं नक्की. मी येते, मला मंदिरात जायचं. आई, मी निघते. हा, हो हो, सावकाश जा हं, आणि लवकर ये घरी. हो हो, आज काहीतरी हाताला लागेल ठोस. काय हाताला लागणार आहे? नाही नाही, काय नाही. बरं, ते इराशी बोललीस का तू? नाही म्हणजे तुझ्याशी बोलायचं म्हणाली होती, मला फोन आला होता तिचा. का? काय माहिती, बोलायचं असेल ना तुझ्याशी काहीतरी. मला माहितीये तिला काय बोलायचंय माझ्याशी. काय? सतत डिवोर्स घे म्हणून मागे लागलीये माझ्या. काय करावं ना इराचं? का तुझ्या आयुष्यामध्ये लुडबुड करते ही मुलगी? बरं, मी हिला समजावून सांगितलंय हा, तरी तिचं तेच चाललंय. आणि आई, मला माझा संसार वाचवायचा आहे. मी त्यासाठी काय काय प्रयत्न करते माझं मला माहित. आणि मला खात्री आहे ग, मला माहितीये मी माझ्या घरी मानानं परत जाणार. अक्षू, तुझ्या सगळ्या इच्छा पूर्ण होऊ देत रे बाळा. थँक्यू. बरं चल, मी निघते आता. सावकाश जा ग. हो. देवा, माझ्या अक्षूचं आयुष्य मार्गी लागू दे रे. विद्या, हा? अगं अक्षरा गेली का? हो, आत्ताच गेली. इरू, हा आत्ताच गेली बघ अक्षरा मंदिरात. हा ठेव, ठीक आहे. काय? इराचा तुम्हालाही फोन आला होता का? तुम्हाला म्हणजे तुला पण केला होता? हो ना. काय करावं या इराचं? सारखा अक्षराच्या आयुष्यामध्ये लुडबुड लुडबुड करते हो. समजावून सांगितलं ना तरीही ऐकत नाहीये. अहो, एकदा तुम्ही तरी समजावून सांगा ना इराला. बर, मी बोलतो तिच्याशी. आई, या काय? या या. तू यांच्या डोक्यावर हात ठेवून शपथ घे. आम्ही शपथ घेतो. ठीक आहे, आता म्हण. माझ्या डोक्याला बाशिंग बांधण्याआधी, आमच्या डोक्याला बाशिंग बांधण्याआधी, धर्मानं, कायद्यानं, विधिवत या घरची सून असलेली सौभाग्यवती अक्षरा अधिपती सूर्यवंशी धर्मानं कायद्यानं या घरची सून असलेली अक्षदा सूर्य अक्षरा र र रा हा अ अ क्ष कश अच्छा रा रा अक्षरा. अकशरा. ऐक ना भुवनेश्वरी, तुला अक्षरा म्हणता येतं हे मलाही माहिती आहे आणि तुलाही माहिती आहे. त्यामुळे हे सगळं अवॉइड कर ना, कट कर. म्हण, अक्षरा म्हणावं लागेल तुला आता. म्हण. आमच्या डोक्याला बाशिंग बांधण्याआधी या घरची कायद्यानं धर्मानं सून असलेली अक्षरा सूर्यवंशी या घरामध्ये येईल. आणि त्याकरता आम्ही बांधी लावतो. त्या जर का या घरला परत आल्या नाहीत तर तुम्ही आमच्याशी लग्न करायला बांधील नाही हे आम्ही मान्य करतो. सौभाग्यवती अक्षरा अधिपती सूर्यवंशी असं म्हणता आलं असतं तुला. ठीक आहे, मी त्यासाठी अडून नाही बसणार. ठीक आहे, जाऊ दे. आता तुला त्या मगाच्या प्रश्नांची उत्तरं देतो. माझं एक छोटंसं काम आहे, मी त्यासाठी बाहेर चाललोय. 2-1 तासात मी परत येईन. आणि एकदा मी परत आलो की मग आपण पुढच्या गोष्टी बोलूया. चालेल? ठीक आहे, येऊ मी.
इरा, अगं काय तू इथे काय करतेस? सॉरी, काय करतेस तू इथे? मला बाबांनी पाठवलं होतं. या हाताने घ्या त्या हाताने द्या, नुसतं हेच चाललंय. काय नाही हो, सौदेबाजी चालली आहे संधी. तुम्ही कशाला शपथ घेतली बरं आईसाहेब? अधिपती, आम्ही त्यांना तुमच्या डोक्यावर हात ठेवून शपथ घ्यायला लावली का नाही? मग त्यांनी पण तीच मागणी केली, तर त्यात गैर काय? हे काय म्हणजे जशाच तसं असं होय? हा, पण त्यात वाईट काय आहे? अहो तसं नाही, ह्या माणसासाठी लगीन म्हणजे फक्त व्यवहार आहे, तुम्हाला दिसतंय ना स्पष्ट. अधिपती, आम्हाला ते कळतंय, पण तरी पण आम्हाला ते पाहिजे. कशाला मला काय कळत नाही आईसाहेब, हे लगीन म्हणजे काय 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 कुठला मोठा पुरस्कार आहे काय 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 मोठं बक्षीस आहे ह्यो माणूस मिळणार तुमच्या नशिबात? म्हणजे हा, ह्यो पुरस्कारच आहे, बक्षीस, जे आम्हाला 25 वर्षांपूर्वी मिळायला पाहिजे होतं, पण आता मिळतंय. ताई, अगं तू स्वतःची किंमत कमी करून घ्यायलीस. दुर्गे, गप की जरा. उगा नग तिकडे नाक खुपसू नगस. कारण मला ताईचा अपमान झालेला आवडत नाही म्हणून. मजा, आज जाऊन बस. आईसाहेब तुम्ही माझा अधिपती, अरे तुला नाही कळायचं बाईचं मन. तिला सवाष्ट्र म्हणून या समाजात स्थान पाहिजेलं आहे, सौभाग्याचा मान पाहिजेला आहे. आणि ही शेवटची संधी आहे बघ. ही संधी जर का हुकली नव, तर इतके वर्ष ज्या गोष्टीची ती आस लावून बसली आहे तिला कवाच मिळणार नाही. हे बघ, तुला नाही कळायचं हे, पण एक सांगू, तिची इच्छा म्हणून तिच्या बरोबर राहा. हा, तिला समजून घे बाळा. अधिपती, सुनबाई या घरात परत आल्या तर तुमची काही हरकत नाही ना? इरा, मी तुला अजिबात सांगितलेलं नव्हतं अक्षराच्या मागे जायला. बघ, बाबा म्हणतायत त्यांनी नाही सांगितलंय. ताई, अगं बाबा खोटं बोलतायत. अगं इरा, बस आता. ऐकलं मी. इरा, अगं तुला काही वाटतं का असं बोलायला? बाबा खोटं बोलतायत असं म्हणतेस? खरं तर तू खोटं बोलतेस. मुळात तुला तिच्या मागे मागे जाण्याची काय गरज होती मला सांग बरं. तू तुझं बघ ना ग इरा, आणि अक्षराच्या आयुष्यात लुडबुड करण्यापेक्षा स्वतःच्या संसाराकडे लक्ष दे. नाही तू आता घरी ये, मी बघते तुला. जा आता, मुकाट्यानं घरी जा. अक्षरा, मला सांग, कुठे आहात तुम्ही आता? हा, मी मंदिरात आले होते बाबा, आता शाळेत जाईन. इरा, हे बघ, तू अजिबात अक्षराचा पाठलाग करत बसू नकोस. जशी असशील तसे घरी ये, नाहीतर तुझ्या घरी जा. नाही नाही बाबा, मी घरी येते. लगेच. हो आई, बाय. हा, ठेव. ताई, अगं परत तिची ती गेल्या, तिला थोडी ना कुणी बाहेर काढलंय. दुर्गे, गप की जरा. सांगा की, तुमची काही ना नाही ना? माझी कशाला ना असते हो आईसाहेब, पण आता त्यांनी स्वतःहून डिवोर्सची नोटीस पाठवल्या, म्हणजे त्यासनी या घरात यायचं नाही एवढं क्लिअर झाले का नाही आपल्याला? हा, आणि तुम्ही आजीच्या डोक्यावर हात ठेवून शपथ घेतली कशाला आईसाहेब? नाही आल्या मास्तरीनबाई म्हणजे नाहीच येणार आहेत, त्या दिसतंय स्पष्ट आपल्याला. तुम्ही का नाही त्या 4 वाज सूर्यवंशी समोर लई आईसाहेब वाहत जात आहे बघा. मी खरं सांगतो, मला राग आला तरी चालतंय. आणि मला काय ह्या लग्नामध्ये ह्याच्यामध्ये आडकाठी घालायची नाही आहे. तुम्हाला ज्याच्यात आनंद आहे त्याच्यातच मला बी आनंद आहे, पण तुम्ही प्रॅक्टिकली विचार करा. मी प्रॅक्टिकली विचार करून तुम्हाला सांगतोय, मास्तरीनबाई जर नाही आल्या ना, सगळंच अवघड होऊन जाईल बघा. अवघड काय त्यात? सुनबाईनं या घरात परत यावंच लागेल. काही करून आम्ही त्यांना घरला परत आणणार. बाबा,
दीर्घायुष्य. बाळा मला यायला वेळ झाला का? खूप वेळ वाट बघावी लागली नाही ना तुला? नाही नाही, वेळेत आलात तुम्ही. नक्की ना? आता सगळं ठीक होईल बाळा. बाबा पण तुम्ही कसे आहात? मी ठीक आहे. आत्ता जरा माझा जीव भांड्यात पडलाय. आता तुला तुझ्या हक्काच्या घरात येण्यापासून कोणी थांबवू शकणार नाही. अक्षरा तू बघशील, भुवनेश्वरी तू घरात यावंस म्हणून पायघड्या घालेल तुझ्यासमोर. म्हणजे मला कळलं नाही. कारण तू घरात येणं आता तिची गरज आहे. गरज? पण का असं का झालंय? अक्षरा मी भुवनेश्वरीशी डील केलंय. कसलं डील केलंय? आपल्या सगळ्या घरासाठी चांगलं असं डील केलंय मी तिच्याशी. म्हणजे अक्षरा हे डील मी आधी करायला हवं होतं, पण माझा हट्ट नडला. हट्ट कसला मूर्खपणा नडला माझा. सगळ्या गोष्टी हातातून निसटून गेल्या माझ्या. आता हे उशिरा सुचलेलं शहाणपण आहे. पण अक्षरा आता सगळं नीट होईल. पण बाबा तुम्ही डील काय केलंय? भुवनेश्वरीला तिचा संसार हवा होता ना, आणि मला तुमचा संसार वाचवायचा आहे. मग पण मी तेच डील केलं तिच्याशी. मी म्हणालो तिला की मी तुला तुझा संसार देतो, तू मला माझ्या मुलांचा संसार दे. संसार देतो म्हणजे काय बाबा? बाळा मग मला तिच्याशी लग्न करावं लागेल. ताई आता गुरुजींना बोलून लवकरात लवकरचा मुहूर्त काढायचा. मग घराला रंग द्यायचा, रंगरंगोटी झाली का मग पत्रिका छापायच्या आणि मग देवीच्या पायावर ठेवायच्या लग्नाच्या पत्रिका. आणि मग त्यांच्याकडनं आपल्याला मंगळसूत्र येईलच की. हा ताई आपल्याला का नाही मोठ्या मालकासनी अंगठी आणि चेन घ्यायची आहे बरं का. आणि हा जेवणाचा मेन्यू ताई त्यासाठी तर केटरिंग वाल्याला बोलवायला लागेल. मग त्यांचं जेवण टेस्ट करायचं, मग नंतर ते मेन्यू ठरवायचा. आणि हा ताई आणि आपण कुणाला बोलवायचं म्हणजे बघा म्या लिस्ट काढून ठेवते. आपले नातेवाईक आहेत, आपल्या कंपनीतले लोक आहेत, आपल्या फॅक्टरीतले लोक आहेत. हा अजून ते नोकर चाकर तेच तर 2,000 ते 3,000 स्टाफ झालाय बघ. आणि हा ताई अगं मला सांग, त्या मास्तरणीच्या घरला आमंत्रण पत्रिका पाठवायची ना? आमंत्रण पत्रिका पाठवण्या अगोदर त्यांना घरला यायचं आमंत्रण द्यायला पाहिजे. म्हणजे अट काय, त्या घरला आल्या बिगर आमचं लग्न काही होणार नाही. त्यामुळे आता तू जो काय पाडा वाचलायस त्या घरला आल्याशिवाय त्याला काय बी अर्थ नाही. अगं ताई ऐक की, मी काय म्हणत होते. बाबा हे काय केलं तुम्ही? तुम्ही लग्न करणार आहात भुवनेश्वरी मॅडमशी? करावं लागेल बा, पण मी अट घातली तिला. मी तिला अट घातली की पहिल्यांदा अक्षरा घरी येईल आणि मग मी लग्न करेन. बाबा हे काय केलं तुम्ही? हे कधीतरी करावं लागणार होतं अक्षरा. त्यामुळे बाळा आता तू काळजी करू नको, सगळं नीट होईल. भुवनेश्वरी स्वतः येईल तुझी मनधरणी करायला. तुला मानानं घरी घेऊन जाईल ती. हे का केलं बाबा? का केलं म्हणजे? म्हणजे तुम्हाला त्यांच्याशी भुवनेश्वरी मॅडमशी लग्न का करावं असं वाटलं? बाळा मला त्या बाईशी लग्न करायचं नाहीये, कधीच नाही. पण मी काय करू, माझ्याकडे दुसरा उपाय नाहीये. मी जर तिच्याशी आता लग्न केलं नाही, मी जर तिच्यासमोर झुकलो नाही तर ती तुम्हा दोघांना एकत्र येऊ नाही देणार कधीच. तुमचा संसार वाचवण्यासाठी तुम्ही बळी दिलात, स्वतःचा बळी दिलात तुम्ही. बळी दिला असं नाहीये. मी फक्त मुरड घातली माझ्या हट्टाला. बाबा हट्ट नाहीये हा, पण नाईलाज आहे तुमचा. पण अक्षरा माझं स्टँड चुकीचा होता ना. नाही बाबा चुकीचा बरोबर होता उलट. हो भुवनेश्वरी मॅडम जे काही वागल्यात तुमच्याशी अधिपतींशी जो काही खोटेपणा केलाय, अधिपतींना शिकू दिलेलं नाही बाबा, त्यांच्यावर इतका अन्याय केलाय त्यांनी, हे सगळं बघता बरोबर होतं तुमचं स्टँड. काहीच चूक नव्हतं त्यात. अक्षरा यामध्ये तुमचा संसार भरडला जातोय त्याचं काय? नाही बाबा, आमचा संसार भरडला जातोय कारण त्याला आम्ही जबाबदार आहोत, आमची चूक आहे. मला परिस्थिती हँडल नाही करता आली बाबा. अधिपतींनी मॅच्युरिटी दाखवली नाही म्हणून आता आम्हाला त्रास होतोय. ह्यात तुमचा काही दोष नाहीये. असं नाहीये अक्षरा. बाबा खरंच, मी खरंच सांगते, एवढं मोठं पाऊल उचलण्याआधी तुम्ही एकदा तरी मला सांगायचं. अक्षरा तू असा विचार कर की माझ्या या निर्णयामुळे तू आणि अधिपती एकत्र येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. म्हणजे तुला बरं वाटेल. बाबा मला बरं कसं वाटेल?
अक्षरा, मी माझी चूक दुरुस्त केली. पण बाबा तुम्हाला कळतंय का, एक चूक दुरुस्त करण्यासाठी तुम्ही अजून एक चूक करून ठेवली आहे. आता काय करणार अक्षरा? असं काही करू नका बाबा. बाबा प्लीज, मी खरंच सांगते, तुमच्या खांद्यावर पाय ठेवून आम्हाला संसार बांधायचा नाहीये. आता मागे नाही फिरू शकत बाळा मी. तुम्ही सांगा बाबा, नाही जमणार. नाही अक्षरा, असं कसं? सांगा, विचार बदलला सांगा. अक्षरा, मी अधिपतीच्या डोक्यावर हात ठेवून शपथ घेतली आहे भुवनेश्वरीशी लग्न करण्याची.